नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत सावतामाळी यांच्या आयुष्यातील एक प्रसंग पाहणार आहोत. संत सावतामाळी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण नावाच्या गावात झाला. त्यांची विठ्ठलावर निस्सीम भक्ती होती, पण ते पंढरपूरला कधीच गेले नाहीत. परंतु प्रत्यक्षात पांडुरंगच त्यांच्या भेटीला आला. हाच प्रसंग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी अशाच प्रकारचे अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया. विठ्ठलाच्या भक्तांचा गोतावळा मोठा होता. त्यात नामदेव अधिक लाडका, मित्र आणि खेळगडीच म्हणाना विठ्ठलाचा तो. त्यामुळे नामदेव खूपच लाडवला होता. त्याला गर्व झाला होता. भक्तगण येत देवाला नमन करीत, तसेच नामदेवासही नमन करीत. याचवेळी आळंदीस निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई राहत. ही भावंडे ज्ञानबलाने व वैराग्याने कीर्तिमान होत होती. पांडुरंगाने नामदेवास आळंदीस जाऊन त्यांना भेटून येण्यास सांगितले. नामदेव निघाले, आळंदीस आले. शोध करीत त्या भावंडांच्या घरी पोहोचले. भावंडे फार विनयशील व अतिथ्यशील होती. निवृत्तीनाथांनी दुरून त्यांना पाहिले. भावंडांना सांगितले, पंढरीचा प्रेमा घरी आला. निवृत्तीनाथ उठून सामोरे गेले. त्यांना प्रदक्षिणा घालून वंदन केले. ज्ञानेश्वर व सोपानदेव यांनीही नामदेवास गौरविले व वंदन केले. नामदेवास वाटले, मला सर्व संत नमतात, मी फार मोठा. त्याला अहंकार चढला. त्याने कोणालाही प्रतिनमस्कार केला नाही. मुक्ताई दिसायला पोर पण ज्ञानाने थोर. तिने ओळखलं की नामदेवास गर्व चढला आहे. तिचा स्वभाव निर्भीड व फटकळ होता. निवृत्तीनाथांनी तिला सांगितलं, अखंड जयाला देवाचा शेजार आहे असे नामदेव आले आहेत. पांडुरंगाला यांनी वेडे केले आहे. अशा या नामदेवास नमस्कार कर. पण मुक्ताबाईंनी त्यांना नमस्कार केला नाही. नामदेवास राग आला. त्यांनी मुक्ताबाईकडे गुस्सात पाहिले. मुक्ताबाई ताडकन बोलली, नामदेवा, तू देवाच्या नेहमी सानिध्यात असतो, पण तू एवढा अहंकारी कसा रे? तुझा गर्व नाहीसा झाल्याविना मी नाही तुला नमस्कार करणार. तू ज्ञानी भक्त हो. नामदेव लाल झाला. रागातच देवाकडे गेला. देवापुढे तक्रार मांडली. देवा, ही मुक्ती आत्ताची पोरगी मला टाकून बोलली. म्हणते मी अहंकारीनी आज्ञेनी. विठ्ठल, खरं आहे नामदेव, तू माझा आवडता पण ज्ञानी नाहीस. नामदेव, काहीतरीच. विठ्ठल, अरे मी कोण, कुठं असतो, माझं सत्यरूप कोणतं? नामदेव, रात्रंदिवस तर पाहतो की. विठ्ठल, तरी तुला ते दिसत नाही. नामदेव, दाखवीत का नाहीस मग? विठ्ठल, ज्ञानाची पातळी वाढव. मुक्ताबाई म्हणते ते खरं, पटेल ते हळूहळू, पण ते जाऊ दे. मला आत्ताच निघायचं आहे लहुळला. कुर्मदासाकडे येतोस का बरोबर? नामदेव, मी तुला सोडून कधी राहतो का? विठ्ठल, चल तर मग. पंढरीनाथ, नामदेव व ज्ञानदेव तिघेही लहुळला निघाले. चालता चालता गप्पा गोष्टी बराच वेळ चालले. अरण भेंडीपाशी पोहोचले. अगदी गाव कुसेवर. तिथं होतं सावताबांचा मळा. मळ्याच्या फाटकापाशी होता पिंपळ. त्याची गर्द शीतल छाया बसायला जागा सुरेख होती. ज्ञानदेव, किती छान अश्वत्थामा वृक्ष आहे. नामदेव, खरंच मला तर इथे बसायचा मोह होतोय. ज्ञानदेव, विठ्ठलाचं रूप हे मोह व्हायचाच. विठ्ठल दोघांना उद्देशून, मग थांबा जरा, घ्या विसावा, जवळच विहीर आहे, मी पाणी पिऊन येतो. देव विठ्ठल मळ्यात आले. सावतोबा ध्यानस्थ होते. मुखानं जप चालला होता. विठ्ठल विठ्ठल. देव जवळ गेले. सावतोबास गदागदा हलविले. सावतोबांनी डोळे उघडले. पाहतात तो समोर साक्षात देव. पांडुरंग घाबरे स्वर, सावता बाबा, उठ लवकर. सावतोबा, देवा, या दीन भक्ताकडे कसं येणं केलं? पांडुरंग, अरे उशीर नको करू, मला लपव लवकर. 2 चोर माझ्या मागे लागले आहेत. ते मला ठार मारतील. ते इकडेच येत आहेत. तो पळत लपव मला. सावतोबा हसले आणि म्हणाले, तुम्हाला लपवू कुठे? सर्वत्र तुम्हीच भरले आहात. जागा रिकामी कोठे आहे? तुम्हाला हे सारं समजतं. तुम्हाला पाहिलं की सगळं जग दिसतं.
जागा शोधू कुणीकडे? जळी स्थळी काष्टी पाशानी तुझाच वास आहे. पांडुरंग, ऐकलं सावतोबा, तू म्हणतोस ते खरं, पण नामदेवाला समजत नाही. त्याला समजावं म्हणून हे नाटक. सावतोबा, असं आहे तर. पण सूर्यप्रकाश ब्रह्मांडाला, मुंगी कशी झाकेल सागराला. वायू न साठवे पिंजऱ्यात, आकाश न समावे घागरीत. ना तरी वासरमणी अंधारात, लपेल कैसा गोविंदा. पांडुरंग, बाबा सावता, तू एकही ठिकाण सांगत नाहीस. एवढा थोरला मळा असूनही. सावतोबा, देवाला राहण्याला फक्त भक्ताचं हृदय मंदिरच योग्य आहे. पांडुरंग, आता ते येतील इकडं, कर घाई, नाहीतर सर्व फसेल. देव उतावीळ झाले लपण्यासाठी. सावतोबांनी खुरपं काढलं, पोट चिरलं, देवाला सांगितलं, बसा माझ्या हृदयात. श्री संत नामदेवांनी या प्रसंगाचं वर्णन पुढील प्रमाणे केलं आहे. सावता माळी भक्त प्रेमळ, त्याजपाशी जाय घन निळ. लपावया मागता स्थळ, उदर तत्काळ चिरियले. सावधोबांच्या हृदय मंदिरात देवाची मूर्ती बसली, सान रूप घेऊन. सावतोबांनी वरून कांबळ गुंडाळलं. देवाला दाखवायचं होतं की मी सावतोबाच्या पोटात आहे, त्याचं निस्सीम प्रेम पहा. हेच देवाला नामदेव आणि नामदेव यांना दाखवायचं होतं. सावतोबांच्या ठाई ज्ञान व भक्ती यांचा हृदय संगम आहे, हे पांडुरंगाला आपल्या भक्तांना दाखवायचं होतं. म्हणून देवाने आपल्या भरजरी पितांबराच्या पदराचा शेव बाहेरच ठेवला. खरोखर सावतांची स्थिती धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, या अभंगात म्हटल्याप्रमाणे झाली. यानंतर सावतोबांनी भजन सुरू केलं. ते विठ्ठलाच्या भक्तीत रमून गेले. इकडे ज्ञानदेव व नामदेव वाट पाहून थकले. देव अजून कसे येत नाहीत. दोघेही निराश झाले. विठ्ठलाच्या शोधार्थ निघाले. त्यांच्या ध्यानी आले की हा मळा सावतोबाचाच आहे. त्यांनी सर्व मळ्यात विठ्ठलाला शोधले. झाडाआड पाहिले, उसांच्या मेरीत पाहिले, वेलींच्या गुंफात पाहिले, विहिरीत, झोपडीत, बांधावर, झाडावर सर्वत्र शोधले. विठ्ठल सापडला नाही. शेवटी एका झाडाखाली ते थांबले. ज्ञानदेवांनी समोर नजर टाकली. समोरच्या झाडाखाली त्यांना ध्यानस्थ सावतोबा दिसले. ते हसून नामदेवास म्हणाले, अरे, तो सावतोबा बसला आहे ना समोरच्या झाडाखाली, त्याला आपण विचारूया. दोघेही सावतोबांजवळ गेले. नामदेवांनी विचारलं, सावतोबा, देव विठ्ठल दिसला का? सावतोबा म्हणाले, तुम्ही कोण? कोण विठ्ठल? ज्ञानदेव, बाबा, हा नामदेव, विठ्ठलाचा परमभक्त. मी ज्ञानदेव. सावतोबा, असं होय. देव सुटला तुमच्या तडाख्यातून, तो माझ्या हृदयात आहे असं समजा ना. तरी नामदेवांच्या लक्षात आलं नाही. त्याची स्थिती करुणाजनक झाली. देवाचा दावा करू लागला. पांडुरंगाला त्याची दया आली. भरजरी पितांबराच्या पदराचे बाहेरचे टोक देवाने हलविले. नामदेवास तो चमत्कार दिसला. सावतोबाच्या पोटात रत्नजडित सिंहासन आहे. विठ्ठल रखुमाई सिंहासनावर बसले आहेत. सावतोबाची मूर्ती हारतुरे घेऊन उभी आहे. उदरातून निघे घन निळ, तरी तो सावत्या पोटीचा बाळ. या अभंगात म्हटल्याप्रमाणे पांडुरंग तत्क्षणी सावतोबाच्या उदरातून बाहेर आले आणि म्हणाले, ज्ञानदेव, नामदेव, माझ्या भक्तांनो, पाहिला हा सावतोबाच्या भक्तीचा महिमा. सावतोबा संत शिरोमणी आहे, सर्वश्रेष्ठ संत आहे. असे म्हणून ते सावतोबांना म्हणाले, सावतोबा, पाहिजे ते माग. सावतोबा म्हणाले, मला फक्त आपले चरण कमल पाहिजेत. सदा तुझा संग घडो या जीवाला, याहुनी जे दुजे नको काही. देवा, तुझ्या नामाचा गजर करण्यास मागे वारस असू दे, दुसरे काही नको. नंतर नामदेवाकडे पाहून सावतोबा म्हणाले, नामदेवा, आमची सर्वांची इच्छा अशी होती की तू ज्ञानी व्हावस. सावतोबांप्रमाणेच पांडुरंगही नामदेवांना म्हणाले, श्रेष्ठ ज्ञानी भक्त कसा हे तुला कळावं. तुला ज्ञानी होण्याची तीव्र आस लागावी, हाच माझा हेतू होता. यानंतर नामदेव म्हणाले, देवा, मला संतांची श्रेष्ठता पटली. मुक्ताबाई ज्ञानी व्हाव्याला का सांगतात हे मला आता पटलं. सावतोबाच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या पांडुरंगाने सावतोबाचा निरोप घेतला. ज्ञानदेव, नामदेवही पांडुरंगांच्या पाठोपाठ निघाले. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.